विधान परिषदेच्या 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईच्या 2 जागा जिंकून आपला गड कायम राखलाय। मुंबई पदवीधर मधून ॲडव्होकेट अनिल परब मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत, तर मुंबई शिक्षक मधून जमो अभ्यंकर यांनी विजयश्री खेचून आणली। कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेत। डावखरे यांनी महाविकास आघाडीच्या रमेश कीर यांचा पराभव करून 72,134 मताधिक्यांनी विजय प्राप्त केलाय। तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी 32,309 मतांनी बाजी मारली आहे। मुंबईमध्ये ॲडव्होकेट अनिल परब 26,012 मतांनी तर जमो अभ्यंकर 198 मतांनी विजयी झालेत। कोकण पदवीधर मतदारसंघात 1,43,297 मतदारांनी मतदान केलं होतं, त्यापैकी 1,32,071 मते वैध ठरली। जिंकून येण्यासाठी 66,036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता। पहिल्या पसंतीची 1,0719 मते मिळून निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पी वेरासू यांनी जाहीर केले। काँग्रेसचे रमेश कीर यांना 28,585 मते मिळाली, तर 11,226 मतपत्रिका या अवैध ठरल्या। दरम्यान निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित होताच घोषणाबाजी सुरू झाली, तेव्हा दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। वादंग होऊ नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली। कोकणात डावखरे यांच्या विजयाचे वृत्त येताच ठिकठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली, तर मुंबईतही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।